ओके, मी रेकॉर्डिंग पण स्टार्ट केली, म्हणजे जे काही सेशन मुलांचं मिस झालेलं असेल ते पण सेशन आपल्याला पाहता येईल. ओके, की कशा प्रकारे मुलांचे डाऊट्स पण होते, त्यानंतर मुलांचे काय काय प्रॉब्लेम्स होते आणि ते आपण कसे सॉल्व्ह केले. ओके फ्रेंड्स, ते पहा की पहिल्यांदा इंटरव्ह्यू चालतं कसं. ऑफकोर्स हे जिल्हा बँकेचं होतं. एक जनरल सेट असतो डॉक्युमेंटचा, त्याबद्दल पहिल्यांदा बोलतो मी की कसं चालतं. हे पहा की हा सेट असतो जो आपल्याला कंपल्सरी असतो. ओके, 10वी आणि 12वीचा मार्कशीट, त्याच्यानंतर 10वी बोर्ड सर्टिफिकेट. काही जणांना म्हणजे लोकांना काही बोर्डमध्ये 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे स्पेसिफिकली वेगळं दिलेलं असतं. काही जणांना 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क एकत्र दिलेलं असतं, जसं आपण सनद पण म्हणतो काही ठिकाणी. तर सनद म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट. ओके, जर वेगळं असेल तर वेगळं, वेगळं नसेल तर एकत्र दिलेलं असतं. मार्क मेमो अँड सर्टिफिकेट असं म्हणून. ज्यांच्याकडे अँड सर्टिफिकेट लिहिलेलं असतं त्यांना काही गरज नाही सर्टिफिकेट वेगळी ठेवायची. त्याच्यानंतर तुमचं जे काही एज्युकेशन आहे ते सेमिस्टर वाईज मार्क मेमो. त्याच्यानंतर हे तुमचं डिग्री सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तुमचं पीजी सर्टिफिकेट पी झालेलं असेल तर आयडी प्रूफ, जसं की आधार, पॅन, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन असेल ड्रायव्हिंग लायसन, इटीसी. जनरली पॅन कार्ड हे आपल्याला गरजेचं असतं. रिझन, ज्यावेळेस आपली सॅलरी निघते त्यावेळेस आपल्याला पॅन कार्ड लागतं. जर पॅन कार्ड नसेल तर आपले 20% म्हणजे जवळपास 20% आपला इन्कम टॅक्स हा डिडक्ट होतो जर पॅन नसेल तर. त्यामुळे पॅन कार्ड असणं चांगलं. नसेल तर आत्ताच गडबड नाही करायची काढण्यासाठी. नंतर ज्यावेळेस निवांत असेल त्यावेळेस कधी काढू नये. काय सर्टिफिकेट लागत असतील, सर्टिफिकेट, इंटरव्ह्यू कॉल लेटर, ऍप्लिकेशन फॉर्म. मित्रांनो, ही जनरल लिस्ट आहे. मी आता इथे सांगतो की हा पर्टिक्युलर मलाड बँकेसाठी लागणारी डॉक्युमेंटची लिस्ट आहे का, तर असं नाही. ही जनरल लिस्ट आहे. ऍटलिस्ट आपल्याकडे ही लिस्ट असली पाहिजे. ओके, तर ती त्या प्रकारे आपल्याला लागणार. आता पुढची गोष्ट पाहूया आपण, की आपलं जे काही इंटरव्ह्यू चालणार आहे ते कसं चालतं. ओके मित्रांनो, इंटरव्ह्यू हा जनरली ह्या 4 गोष्टींमध्ये चालतो. ओके, हे नंबर 1 कन्सिडर करा ऍस्पेक्ट, HR ऍस्पेक्ट. त्याच्यानंतर ही नंबर 2 कन्सिडर करा आणि ही नंबर 3 आणि हा 4. ओके, इंटरव्ह्यू कोणताही असो, इव्हन म्हणजे तुमचा जर का इंटरव्ह्यू एकच मिनिट. ओके, तुमचा इंटरव्ह्यू जरी MPSCचा असेल, UPSCचा असेल किंवा आणखी कोणत्या PSUचा, तर ह्या 4 याच्यामध्येच हा तुमचा इंटरव्ह्यू चालतो. ओके, तर पहिला जो काही HRचा ऍस्पेक्ट असतो, नंबर 1 मी त्याला दिलेलं नाव, त्याच्यामध्ये काय असतं की जनरली इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुमच्याबद्दल माहिती सांगा, तुम्ही जिथून आलात तिथे माहिती सांगा. त्या प्लेसबद्दल म्हणजे म्हणजे समजा एखादा मुलगा अकोल्याचा आहे, तो सांगेल माझं नाव हे आहे आणि मी अकोल्याहून आलेलो आहे. तर मग ते काय त्यामध्ये प्रश्न असू शकतो की त्या अकोलाबद्दल माहिती सांगा. अकोला काय आहे, अकोल्याबद्दल डिटेल्स काय सांगा, इम्पॉर्टन्स सांगा. ओके, त्यानंतर अ, पुढचा जो ऍस्पेक्ट आहे आपला तो आहे ग्रॅज्युएशन. ओके, ग्रॅज्युएशन आणि वर्क एक्सपिरियन्स. जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल बीकॉम, तर बीकॉम रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येणार. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कॉम्प्युटर मध्ये BSc कॉम्प्युटर, BCS, बी किंवा मग तुमचं BIT आहात, बी कॉम्प्युटर CSE आहात, अशा रिलेटेड काय असेल तुम्हाला त्या रिलेटेड क्वेश्चन येतील. ऍग्रिकल्चरचा स्टुडंट असेल, ऑफकोर्स त्याला क्वेश्चन विचारतील तुमचं मॉड्यूल काय,
हेल्थ सॉइल हेल्थ कार्ड काय असतं, कोणते ॲग्रॉनॉमी काय, अशा गोष्टी. मॉड्यूलमध्ये काय केलं, त्याच्यानंतर तुमच्या रावेमध्ये काय केलं, असे काही क्वेश्चन्स. कॉम्प्युटर सायन्सचा आहे, त्याला विचारतील बाबा सांगा प्रोग्रामिंग लँग्वेज आणि त्याचं युटिलायझेशन कसं असतं, C++ मधला काय डिफरन्स आहे. त्यानंतर कोणी कॉमर्स साईडचा आहे तर त्याला क्वेश्चन विचारतील ऑडिट म्हणजे काय, प्रोव्हिजन्स काय असतात. ओके. हे तिसरा पार्ट जो आहे तो इथे पाहतोय आपण, तो स्टॅटिक बँकिंग. मित्रांनो, तुम्हाला युट्यूबवर जा ना, तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करावं. त्याच्यात तुम्हाला 3च गोष्टी दिसतात. एक HR पोर्शन, त्यानंतर बँकिंग किंवा जो काही इन्शुरन्स आहे तुमचा असेल तो तो आणि करंट. पण मी याला स्पेसिफिक केलेलं ऑफकोर्स ग्रॅज्युएशन हा HRचा पार्ट आहे, पण स्पेसिफिक रिलेटेड टू क्वेश्चन्स कसे येऊ शकतात त्यामुळे त्याला मी 4 पार्टमध्ये डिवाइड केलं. ओके, इंटरव्ह्यूच्या सेक्शनला. तर स्टॅटिक बँकिंगमध्ये काय येणार आहे ते सांगतो. स्टॅटिक बँकिंगमध्ये काय क्वेश्चन येतो की DD आणि चेकमध्ये काय डिफरन्स असतो. ओके. त्याच्यानंतर NEFT RTGS मध्ये काय फरक आहे, चेकचे प्रकार किती, ATM चे टाइप्स सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील की आता अ, तुमची कोऑपरेटिव्ह बँक आहे, कोऑपरेटिव्ह बँक आणि कमर्शियल बँकमध्ये काय डिफरन्स असतो. ओके. तसा स्टॅटिक मध्ये पण तुम्हाला असा HR मध्ये तुम्हाला एक आणखी असा प्रश्न येऊ शकतो की तुम्ही मलाड बँक काय चूज केली, बँकिंग सेक्टर का चूज केला. तुमचं जर BSc ऍग्री झालं तर ऍग्रिकल्चर मध्ये पुढे का तुम्ही काही MSc का केलं नाही, किंवा मग त्या फील्डमध्ये तुम्ही का जॉब नाही केला, असं काही. आता त्यानंतर मित्रांनो 3 पोर्शन झालेत आपले, 1, 2 आणि 3. फोर्थ मध्ये करंट. आता करंट मध्ये काय येणार, रिसेंट चालू असलेल्या घडामोडी, फायनान्शियल असतील, इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स असतील, जसं की आता नुकतेच झालेले जे काही इलेक्शन आहे, इलेक्शन रिलेटेड क्वेश्चन. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला विचारू शकतात की RBI ना आता आपल्याला एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला डिव्हिडंड ट्रान्सफर केलेला आहे, 2.11 लाख CR. ओके, लाख LCR. तर त्याची अमाऊंट विचारू शकतात किंवा हे विचारू शकतात की मग एवढा डिव्हिडंड RBI ला कसं काय आला, उत्पन्नाचे काय, RBI चे कोणते सोर्सेस असतात, रिसोर्सेस असतात. त्याच्यानंतर इलेक्शनवर येऊ शकतो. इलेक्ट्रॉल बॉन्ड हा एक इश्यू खूप काय म्हणतात त्याला, गरम मुद्दा होता, जो की सुप्रीम कोर्टाबरोबर म्हणजे ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या समोर गेला. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असू शकतात. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगितले. काही प्रश्न मी पुढच्या स्लाइडवर घेतलेले आहेत. आपण ती स्लाइड पाहूयात. ओके. हा मित्रांनो HR चा क्वेश्चन, जसं मी सांगितलं की HR मध्ये हा पहिला आपला पार्ट असतो इंटरव्ह्यू मध्ये. पहिला पार्ट व्हायला का दिलेला आहे की इथूनच जनरली इंटरव्ह्यू चालू होतो. ओके. मग त्याच्यामध्ये कसं ना, इंट्रोड्यूस युअरसेल्फ, वेअर आर यू फ्रॉम, अचिव्हमेंट्स काय आहेत, हॉबीज काय आहेत, स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन्स पण असू शकतात. आता इथं 6व्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हाय अकोला DCC बँक. ही PPT अकोला DCC साठी बनवली होती म्हणून. हा, आता तुम्हाला काय येणार इथं, वाय मलाड बँक. मलाड बँक कशासाठी. ओके. मग असा सिच्युएशनल प्रश्न असा असू शकतो तुम्हाला की जर का तुमचं सिलेक्शन झालं IBPS मध्ये. PO म्हणून. ओके. IBPS PO म्हणून तुमचं सिलेक्शन झालं तर मग तुम्ही काय कराल, आमच्या बँकेत राहाल का, मग त्याचं कसं आन्सर द्यायचं. बरोबर आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही नाही म्हटलात तिथं, तर हे क्लिअर आहे की तुम्ही खोटं बोलताय म्हणून स्पष्टपणे होतं. मग त्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं. तर ह्या गोष्टी असतात आपल्या इंटरव्ह्यूच्या पार्टमध्ये. ह्या HR च्या ऍस्पेक्टमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता पुढचा पाहूया की अजून काय आहे. हा सेकंड पार्ट. मी म्हटलेलं की दुसरा पार्ट जो आहे आपल्या इंटरव्ह्यूचा, ग्रॅज्युएशन आणि वर्क एक्सपिरियन्स. त्याच्यात कसं येणार, जर का कोणी काम करत असेल त्याच्याबद्दल करंट तुमचं डोमेन काय, कोणी कोणी काय काम करतं किंवा एखाद्या पदपीडित काम केलेलं असतं कोणी, अं, एखाद्यानं कॉलेज असताना एखाद्या बुक स्टॉलवर काम केलेलं असतं, कोणी आणखी कोणत्या ठिकाणी काम केलेलं असतं, तर त्या रिलेटेड तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यामध्ये काही अचिव्हमेंट्स आहेत का प्रोफेशनल. ग्रॅज्युएशन नॉलेजवर क्वेश्चन येऊ शकतो. जसं मी प्रश्न सांगितलं की बीकॉम मध्ये तुम्हाला डेप्रिशिएशन काय, जर तुमचं बीकॉम ग्रॅज्युएट असाल तर डेप्रिशिएशन काय, त्यांचं प्रोव्हिजन काय, ऑडिट काय असतं,
त्यानंतर नेट लॉस झाला तुमच्या एखाद्या फर्मला, तर तुम्ही लॅबिलिटी साईडला दाखवणार का ऍसेट साईडला दाखवणार बॅलन्स शीटच्या. वेगवेगळे फायनान्शियल स्टेटमेंट विचारू शकतात. त्यानंतर आता तुम्ही जे काय शिकला ग्रॅज्युएशन मध्ये किंवा तुमच्या ज्या काही करंट वर्किंग डोमेन मध्ये, त्याचे युटिलायझेशन आमच्या बँकेत कसं करा, हा प्रश्न असू शकतो. ओके. नवीन काय असाइनमेंट असतील त्याच्याबद्दल काही विचारू शकतो. हा झाला सेकंड पॉईंट. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट पहा की स्टॅटिक बँकिंग. ओके. स्टॅटिक बँकिंग थर्ड पॉईंट आहे. तर स्टॅटिक बँकिंग मध्ये काय येणार, जनरल क्वेश्चन. हा फेमस क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके. की डीडी आणि चेक मध्ये काय डिफरन्स असतो, हा जनरली क्वेश्चन प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये असतोच असतो. त्याच्या मागचं रिझन काय की हा बेसिक आहे. तुम्ही चेक पण बघितलेला असतो, तुम्ही डीडी पण बघितलेला असतो, तर त्याचं युटिलायझेशन कसं असतं ते आपल्याला एवढं माहित नसतं. तर तो प्रश्न विचारतो की नेमका डिफरन्स काय आहे. त्याच्यानंतर एनएफटी आणि आरटीजीएस मध्ये काय डिफरन्स आहे, नाव तर ऐकलेले आहेत, वापरलेले पण असतात आपण आपल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ चेकबुक आणि एटीएमचे टाईप. त्याच्यानंतर केवायसी डॉक्युमेंट. मित्रांनो पहा की आपलं क्लरिकलचं पद आहे, आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. अकाउंट ओपनिंग करताना आपल्याला केवायसी डॉक्युमेंट घ्यायचे असतात, ते प्रॉपर घ्यायचे असतात, ते का घ्यायचे असतात हे माहिती असलं पाहिजे. मग याच्यावर क्वेश्चन तुम्हाला येणारच. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मधला डिफरन्स काय, क्रेडिट रेटिंग काय असतं, क्रेडिट रेटिंग म्हणजे जसं की सिबिल. ओके. सिबिल काय असतो, सिबिलचा स्कोर किती आहे, त्याच्यानंतर त्याचे काय बेनिफिट आहे, या सगळ्या गोष्टी. अ, मित्रांनो जनरली आता हे झालं इंटरव्ह्यू रिलेटेड. ओके. तर मी थोडीशी फॅकल्टीची ओळख करून देतो की आपल्याला आपल्या इंटरव्ह्यूच्या मॉक्स मध्ये कोण कोण असणार आहेत. बॅच बद्दल डिटेल मी काय आता सांगत नाहीये तुम्हाला, आपण नंतर डिस्कस करू त्या गोष्टीवर. आता फक्त मी सांगत आहे की इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला कोण कोण असणार आहेत. ते जैन सर आहेत, ज्यांचं एसबीआय पीओ म्हणून फायनल सिलेक्शन झालेलं होतं आणि त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, एक्सपिरियन्सचा इंटरव्ह्यू घेण्याचा एक्सपिरियन्स. ओके. त्यानंतर समीर सर पण असतील. जनरली हे एसबीआय पीओ मध्ये वगैरे बऱ्यापैकी फेमस आहेत. तुम्हाला जर माहित असेल, जुने काही फ्रेंड्स त्यांना माहित असेल सरांचं नाव. ओके. त्याच्यानंतर त्यानंतर ऑनलाईन मोड मध्ये तुम्हाला निखिल सर असतील. निखिल सर इंटरव्ह्यू घेतील, ज्यांना ज्यांना पॉसिबल नसेल कुठे येणं, तर ऑनलाईन मध्येच निखिल सर असतात. त्याच्यानंतर मी स्वतः पॅनल मध्ये असतो. हे माझे काही क्वालिफिकेशन आहेत. माझं जवळपास इतक्या ठिकाणी सिलेक्शन पण झालेलं होतं त्या टाइममध्ये. त्यानंतर हे काही प्रशांत ढोले सर असतील, स्पेशली ज्यावेळेस ऍग्रिकल्चरचे काही स्टुडंट असतील त्यांच्यासाठी ते पॅनलमध्ये असतील. ओके. मित्रांनो हे काय थोडंसं इंट्रोडक्शन होतं बॅच बद्दल. तर आता आपण बाकी काय आहे की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत डाऊट्स घ्यायचे त्याचे वन बाय वन आपण डाऊट्स घेऊया. आता याच्या आधी मला सांगा की इंटरव्ह्यूचं जे काही आपल्याला बेसिक असतात, मित्रांनो 100% तर नसेल की आपण कव्हर केलं असेल, पण बेसिक्स तरी आपल्या इथे क्लिअर होतील. तर मी काय करतो आता अनम्यूट करतो सर्वांना आणि ज्यांचे ज्यांचे क्वेश्चन्स असतील आपण ते वन बाय वन घेऊ. ओके. नाहीतर हँड रेज करा. ओके. यांचा एक मेसेज आलेला आहे प्राजक्ताचा की आरबीआयचं परत सांगा. ओके. आरबीआयचं परत ऐकायचं का? एक टेक्स्ट मेसेज करा म्हणजे मला कळेल सांगायचं. ओके. आरबीआयचं हे होतं की आरबीआय ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला डिव्हिडंड दिलेला आहे. ओके. ओके. डिव्हिडंड हा दिला जातो आपल्या शेअर्सवर. म्हणजे जेवढे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे शेअर्स एखाद्या पीएसयू मध्ये असतील त्या हिशोबाने त्याला त्याचा डिव्हिडंड दिला जातो. ओके.
इव्हन तुमची बँक पण सहकारी आहे आणि सहकार तत्वावर बँक चालते म्हणजे तिथं शेअरिंग पॅटर्नच असतात. ओके, तिथलच्या कस्टमर जे असतात त्यांना आपण सभासद म्हणतो. जनरली कमर्शियल बँकेमध्ये आपण कस्टमर म्हणतो आणि कोऑपरेटिव्ह बँकेला आपण सभासद म्हणतो. त्याचं रिझन तेच असतं की ते तिथे मेंबर्स असतात. ओके, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला RBI ना 2,11,000 करोडचा डिव्हिडंड ट्रान्सफर केलेला आहे. ते जे काही अर्निंग आहे त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ते जनरल क्वेश्चन कसा येऊ शकतो करंट अफेअर्सवर, ते मी फक्त एक्झाम्पल देतो. त्याचे डिटेल्स पाहिजे असेल तर मी ज्यावेळेस आपलं मॉक इंटरव्ह्यू वगैरे होते त्यावेळेस मी डिस्कस करेल त्यावेळेस. ओके, एकच मिनिट, मी सर्वांना एकदा वन बाय वन हँड रेज करता असतील तर रेज करा, मी त्यांना अनम्यूट करतोय. कोणाचा काही क्वेश्चन असेल तर एकदा विचारा. प्राजक्ता, क्लिअर झाला का क्वेश्चन? रेडमी 8 त्यांचा प्रश्न असा आहे की सर त्यांनी विचारलं तुमचं कधी IBPS मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही जॉईन कशाला कशाला यायचं आन्सर, कशाला याचं आन्सर. ओके, आणखी मॉक इंटरव्ह्यू घेणार आहे का ऑफलाईन? येस. ए, कोणाचं नाव आहे? ए, हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करतो म्हणजे आपल्याला 1 to 1 टॉक होईल. ओके, मी अनम्यूट करण्यासाठी सर्वांना ऑप्शन दिलेला आहे. अनम्यूट करा आणि ज्याला बोलायचं त्यांना बोला. हॅलो हा, प्राजक्ता. सर, ते म्हणजे बँकेची इन्फॉर्मेशन पण विचारतील का? बिलकुल, बँकेबद्दल आपल्याला अबाउट, मी काय सांगितलं की प्रश्नामध्ये की आपल्याला प्रश्न येऊ शकतो अबाउट मलाड बँक किंवा मग वाय मलाड बँक. त्यावेळेस आपल्याला तिथे सांगावं लागणार की मलाड बँकेचं मग तिथं बिझनेस किती आहे, त्यानंतर प्रॉफिट किती आहे, ब्रांचेस किती आहेत, स्टाफ किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगावं लागणार. आय थिंक मी ती नोट शेअर पण केलेली मलाड बँकेची. हा, PDF केली होती हा, सर. PDF त्याच्यामध्ये तुम्ही जर का वाचून घ्याल की चेअरमन कोण आहे, मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, मोठ्या मोठ्या पदांवर येऊ शकतो प्रश्न, बिलकुल येऊ शकतो. सर, आणि सर ते RBI मध्ये ते त्यांची पॉलिसी पण करावी लागतील का? ते बाय मंथली पॉलिसी वगैरे घेतात ते. हा, आपले आता करंट जे रेट आहेत आपले हा, RBI ची मॉनिटरी पॉलिसी, ते आपल्याला माहिती असतं, विचारू शकतात. CRR किती आहे, SLR किती आहे, स्टॅटिक मध्ये येऊ शकतात करंटचा, किंवा मग अच्छा. बँकिंगच्या पोर्शन मध्ये पण तुम्हाला ते विचारू शकतात. ओके, चालेल सर. आणखी कोणाचा प्रश्न आहे? विवेक. हॅलो, हा, बोला विवेक, बोल. गुड आफ्टरनून. गुड माझा आफ्टरनून. प्रश्न असा होता की आपली इंटरव्ह्यूची लँग्वेज काय ठेवायला लागेल? हे बघा, तुम्ही जनरली ज्या लँग्वेज मध्ये जास्त कम्फर्टेबल असाल तीच लँग्वेज प्रिफर करा. नाही, एक्सक्यूज मी. असं काय नाही ना की समजा बँकेमध्ये मराठी स्टाफ जास्त असेल मोस्ट प्रोबेबली, तर हिंदीमध्ये इंटरव्ह्यू दिला तर थोडा अफेक्ट करेल वगैरे, असं काही नाही ना? असं काही नसतं, पण ते प्रिफर काय करतात की मराठीमध्ये स्टार्ट करणार. तुम्हाला म्हणजे मराठी बोलण्याचा काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे? नाही सर, ऍक्च्युली मी प्रिपरेशन पहिल्यापासून हिंदीमध्येच करतोय, हिंदीमध्ये करतो तर पण. मराठीमध्ये द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण मी हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे ओके, इंटरव्ह्यू साठी. तुमचं म्हणजे CBSE मध्ये वगैरे एज्युकेशन झालंय का? नाही नाही, मराठी मीडियम मधूनच झाले. म्हणजे हिंदीचा नेमका म्हणजे. जास्त जास्त कॉन्फिडेंट मी इंटरव्ह्यू देण्यासाठी हिंदी मधून आहे, ओके, तुमचं मराठीपेक्षा. कम्फर्ट झोन समजा हिंदी आहे. हो हो, बस. ओके, तुम्ही काम करायचं की इंटरव्ह्यूला ज्यावेळेस जाताल त्यावेळेस ट्राय करायचं की आपला इंटरव्ह्यू आपल्या मराठीमध्ये स्टार्ट करायचा पहिले. पहिले तर ते तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये विचारताल इथून सुरू होतं. समजा तिनं म्हटलं इंट्रोड्यूस युअर सेल्फ, ऑफकोर्स तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही इंग्लिशमध्ये द्यायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न नक्कीच ते तुम्हाला मराठी किंवा हिंदीमध्ये विचारतील.
मग त्यावेळेस काय करायचं की मराठीमध्ये जर का आपल्याला तो प्रश्न येत नसेल, समजा आता तुम्हाला विचारले की तुम्ही जिथून आलात तुम्ही त्याच्याबद्दल सांगा. आता जर मराठीत विचारले तर तुम्ही मराठीमध्ये चांगल्या प्रकारे सांगू शकता. बरोबर आहे. हो बरोबर आहे. पण असा एखादी टर्म विचारली की समजा किंवा मॉनिटरी पॉलिसी एक्सप्लेन करा किंवा फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसीमध्ये काय फरक आहे? मग हा प्रश्न एक्सप्लेन करताना तुम्ही समजा हिंदीमध्ये कम्फर्टेबल असाल तर त्यांना म्हणायचं काय म्हणता येईल त्याला, परमिशन घ्यायची आणि त्यांना रिक्वेस्ट करायची की सर मैं हिंदी में ज्यादा अच्छे से बता सकता हूँ, मेरा पढ़ाई थोड़ा हिंदी में हुआ है. ओके, मतलब प्रिपरेशन का सांगताना सांगायचं माझं प्रिपरेशन मेन हिंदीमध्ये केलेलं आहे मी, तर मी जास्त चांगल्या प्रकारे हिंदीमध्ये सांगू शकतो. जर तुमची हरकत नसेल तर मी हिंदीमध्ये बोलण्याची परमिशन मागतो. ते येस म्हणतील, काही म्हणणार नाहीत तसं. ठीक आहे ठीक आहे. ओके. आणखी काही? नाही सर, थँक्यू. ओके. आणखी कोणाचा प्रश्न आहे का? जे पीडीएफ आहे ते मी पुन्हा एकदा शेअर करतोय. परत करा म्हणून विचारले सर, ते सिबिल स्कोअरचं एकदा सांगा. ओके. प्राजक्ता, हा 1 to 1 चा प्रश्न आहे. ज्यावेळेस तो इंटरव्ह्यूला येतात त्यावेळेस मी व्यवस्थित डिटेल्स सांगू शकेल. जनरल काही क्वेश्चन आहे का विचारा, की मी हा फेस कसा करू? जसं यांनी विचारलं लँग्वेज बद्दल, की लँग्वेज बद्दल सर्वांनाच प्रश्न आहे. सिबिल स्कोअरचं मी सांगेल नक्की, त्यात काही हे नाही. ज्यावेळेस आपला इंटरव्ह्यू चालू असेल, ऑनलाईन ऑफलाईन कसे पण राहा तुम्ही, त्यावेळेस मी तुम्हाला सिबिल बद्दल डिटेल सांगेल. हे जनरल काय म्हणतात त्याला, जनरल सेशन आहे, त्यामुळे जनरल क्वेश्चन असतील त्या प्रकारे विचारा. आणखी कोणाचा? 18 जण 17 जण आहेत पार्टिसिपेंट. 2-4च क्वेश्चन येत आहेत. चला, ठीक आहे, मग क्लोज करायचं आजचं सेशन. आणखी काय विचारायचंय? सांगा. अभिमन्यू, अक्षय सुपाळे, मयुरेश. ओके. जनरल आयडिया आली? येस येस, पीडीएफ मी टाकतो संकेत पुन्हा एकदा. फक्त माझं एक हेच म्हणणं आहे की तुम्हाला एक फेअर आयडिया आली का, म्हणजे मी कसं प्रिपरेशन करावं काय नाही. सचिन, संकेत इंगळे, सायली, ओके आहे का? अभिमन्यूचा प्रश्न आहे की सर अप्रॉक्सिमेटली जॉईनिंग कधी येऊ शकते? जनरल प्रोसिजर काय होते की जॉईनिंग झाल्यानंतर तुमचं म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची रिझल्ट लागेल 15-1 दिवसाच्या आसपास. 15 दिवसाच्या नंतर जवळपास तुमचा मेडिकल होईल. ओके. मेडिकल नंतर तुमची पोस्टिंग किंवा जॉईनिंग येईल. तर एक माझ्या अंदाजे एखादा महिना तुम्हाला लागेल टोटल. म्हणजे आज इंटरव्ह्यू समजा सुरू होत आहेत, तर इथून तुमचं फायनल पोस्टिंग होईपर्यंत 1 महिना लागू शकतो. मयुरेश, बँकच्या पीडीएफ मध्ये ओके ठीक आहे, मी थोडं अजून क्लिअर करून पीडीएफ बनवतो आणि टाकेल त्यामध्ये. आणखी काय? हॅलो हॅलो, बोला. सर, मला अजून एक प्रश्न होता. समजा मी आता RRB, IBPS, RRB, SBI सगळ्यांचं प्रिपरेशन करतोय. बरोबर आहे. तर अं, आता समजा जानेवारी मध्ये रिझल्ट लागल्यावर माझं समजा IBPS, RRB मध्ये सिलेक्शन झालं, बरोबर. तर मी जस्ट जॉईनिंग केलेली असेल आणि माझी ट्रेनिंगच चालू असेल बरोबर तिथे. हो हो. 8 महिन्याची काहीतरी ट्रेनिंग होती. तर मलाड मग मला बँकेची. हा ओके. तिकडून क्विट करण्यासाठी वगैरे ऍज अ माझी एम्प्लॉय म्हणून काउंटिंग होईल की जस्ट ट्रेनिंग म्हणून काउंटिंग होईल? बघा, तुम्ही ज्यावेळेस सिलेक्शन होतं तुमचं, तुम्ही एम्प्लॉई झालात त्याचे. हे काय मणिपालचा प्रोग्राम नाही यांचा, बरोबर आहे ना? आहे का मणिपालचा? नाही ना यांचा. नाही नाही नाही. म्हणजे मला बेसिक क्लिअरच नाही त्याच्याबद्दल की मणिपालचं आहे का. तर त्यांची ट्रेनिंग जरी असेल तर तुम्ही एम्प्लॉय म्हणूनच तिथं असता. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला स्टायपेंड नाही. असेल, जे काय असेल. हो हो. बरोबर आहे. तर तुम्ही ऍज अ तिथं एम्प्लॉय म्हणूनच असतात कन्सिडर केलेले, पण त्यांना वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कदाचित देणार नाही, कारण तुम्ही कामच केलेलं नसल्यामुळे ते सर्टिफिकेट देणार नाहीत हो हो वर्किंगचं आहे बरोबर. का. पण त्यांचा बॉन्ड काय आहे का यांचा, कारण मी डिटेलमध्ये ऍड पण नाही बघितलेली एवढी.
आहे 15-20 हजाराचा काहीतरी आहे वाटतं ठीक आहे, नॉर्मल आहे, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. जर का तिकडे तुम्ही सिलेक्शन झालात आणि जर जायचं असेल तर ऑफकोर्स काही हे नाही त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. बँकेकडून काही प्रेशर नाही येणार, कारण नाही नाही मी नाही नाही नाही, बिलकुल नाही, असं काही नसतं. एका एका युट्यूब व्हिडिओ मध्ये बघितलेलं की जी एमएससी बँक आहे ना, हम्म, 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 त्याच्यामध्ये जे आपल्याला एनओसी लागतं ना, हम्म, हम्म, हम्म. तर ते बँकवाले द्यायला किचकिच करतात. म्हणजे त्यावेळेस काय सारखं करायचं असते माहिती का, की वगैरे देत नाही हा आपल्याकडे. हा देत नाहीत, बरोबर आहे, देत नाहीत ते. त्यावेळेस त्यांना रिक्वेस्ट करायची आणि आपला मेल पाठवून द्यायचा असते, सर मला एनओसी पाहिजे, ह्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. त्यांना दिला, ठीक आहे, नाही दिला एनओसी तर आपला आपला मेल असतो सोबत, तो सोबत ठेवायचा. त्यानंतर ज्यावेळेस आपलं डीबी होतं, इंटरव्ह्यूच्या आधी कधी डीबी होतं किंवा नंतर होतं, जर इंटरव्ह्यूच्या वेळेस हो. त्यांना विचारलं तो मेल दाखवायचा, सर अजून मला रिसिव्ह नाही झालेली, रिसिव्ह जशी होईल अंडरटेकिंग द्यायची की मी सबमिट करेल म्हणून, आणि आपला ठीक आहे. इंटरव्ह्यू करून घ्यायचा. इंटरव्ह्यू होऊन जातात, काय प्रॉब्लेम नाही. होऊन जातं ना, इंटरव्ह्यू साठी काही येस येस. ऑब्जेक्शन नाही ना, जर नाही नाही नाही, आपल्याकडे NOC. अंडरटेकिंग घेऊन ते करून देतात, असं काही नाही. ठीक आहे. चला, आणखी कोणाचं काय क्वेश्चन आहे का? तर चला करू, बंद करू मग आजचं सेशन. वंशिकाचा प्रश्न होता की सर इफ दे आस्क व्हाय यू चोज मलाड बँक, हा कॉमन प्रश्न आहे. त्याचं उत्तर बघा कसं देताना द्यायचं, की एक शेवटचा प्रश्न घेतोय हा. सर मी प्रिपरेशन करताना नक्कीच PSP 6 साठी सुरू केलं होतं, IBPS PO, SBI PO यांच्यासाठी. मी बँकिंग मध्ये करिअर करायचं ह्या हिशोबाने सुरू केलं होतं प्रिपरेशन. मग मला कोणती जरी बँक भेटली तरी चालेल ह्या हिशोबाने. पण आजपर्यंत मी 2 वर्षापासून 3 वर्षापासून प्रिपरेशन केलं करत आहे. पण माझं फायनल कुठपर्यंत कुठेही झालं नाही. आणि मलाड बँक ही अशी आहे की ह्याच बँकेने मला ही संधी दिली की मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचली. ओके, पोहोचली. ओके, तर त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे मी मलाड बँक नक्की जॉईन करू. त्याचं आन्सर असं देऊन टाकायचं इंटरव्ह्यू मध्ये. एक तर काय होतं त्याच्यामध्ये की हे दिसतं की आपण जवळपास 2-3 वर्षांपासून प्रिपरेशन करतो ना, आपण नक्कीच आता दुसरीकडे ट्राय करणार नाही. आता जी बँक भेटली आपण त्याच्यासोबत कंटिन्यू करू. मग आपले सिलेक्शनचे चान्सेस तिथं वाढतात. ओके वंशिका, क्लिअर आहे? याच्यावर आपण डिटेल वाटलं ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू घेईल त्यावेळेस आपण पाहूया याच्यावर. ठीक आहे, आणखी काही? ओके, चलो चलो, ठीक आहे. ऑल द बेस्ट फ्रेंड्स. बॅच रिलेटेड जे काही असेल मी ग्रुपमध्ये पोस्ट करतो. जनरली बॅचच्या लेक्चर पेक्षा तुमचे मॉक होऊन जातील, 1-2-3 मॉक, 2 मॉक होऊन जातील. तर त्या 2 मॉक पुरतीच बॅच असेल आणि कमी याच्यात बजेटमध्ये बॅच असेल. अशी बॅच जास्त काही कॉस्टली बॅच नसणार आहे. ओके, जे काही डिटेल्स असतील बॅच बद्दल मी त्या ग्रुपमध्ये आपल्या ओपन टाकून देईन. ओके, थँक्यू एव्हरीवन, ऑल द बेस्ट. भेटूया पुन्हा आपण.